आजी, तुझ्या लग्नात वरात कशी निघाली? माझी वरात गाढवावर निघाली. मी गाढवा बसलो आणि माझा म्हातारा म्हशीवर बसला. आजी, तुला आजोबा खूप रागवायचा का? हो, जेवण देत नव्हते तर खूप रडायचा लहान लेकरासारखा. लॉलीपॉप दिला की चुप बसायचा. आजी, तुझ्या लग्नात म्हाताऱ्या बापूने किती भारी ड्रेस घातले होते. माझ्या म्हाताऱ्याने एक नाईट पॅन्ट आणि 100 रुपयाचं साधं. आजी, तुझ्या म्हाताऱ्याने कुठं कुठं नेला हनीमून साठी फिरायला? कुठं पण नाही, घरी बसवलं. लग्न करून फसवलं, घरीच चिटकायचा. आजी, तुझ्यासोबत आजोबा कसे राहायचे? माझं म्हातार माझ्यासोबत कधीच नसायचं. शेजारच्या काकू सोबत हिंडायचं, पाणीपुरी खात फिरायचं. आजी, आजकालच्या बायका कशा निघाल्यात ग? आजकालच्या चोंबड्या बायका, त्यांच्या हातात मोबाईलचे डबडे पाहिजे, दिवसभर बघत बसायचं, काम न धंदा. आजी, तुझ्या गल्लीतल्या आजोबाच्या बाया काय करतात? आमच्या गल्लीतल्या बाया रात्री दुसऱ्यांचं घरानं सांगतात. सगळ्या एकत्र येऊन काय पण चर्चा करतात, काम न धंदे. आजी, तुला किती मुली आहेत ग? मला मुलगी नाही, 90 वर्षाची डबल रोटी बाई आहे. खूप जाड आहेत, माझ्या अंगावर बसली होती, कसं काय बचावलं. आजी, तुला सर्वात जास्त कोण आवडतं? मला माझं क्यूट म्हातार आवडतं. त्याला बघलं की माझ्या छातीत धडधडतं. माझा गुणाचा म्हातारा ग. आजी, तुला जास्त उन्हाळ्यामध्ये प्यायला काय आवडतं? लिंबू पाणी प्यायला आवडतं. माझ्या अंगात ताकद येते, शरीरासाठी फायदेशीर असतं. आजी, तू असा कोणता तारा बघलीस जमिनीवर राहतो मग आकाशात जातो? माझा म्हातारा आधी खाली राहतो मग वरी जातो. हुश. आजी, आजकालचे मुलं कसे वागत आहे? आजकालचे मुलं आपल्या गर्लफ्रेंडनी धोका दिला म्हणून काय स्वतःला मारून घेतात, काय जेवण करत नाही. शिशी. आजी, आजकालचा जमाना कसा निघालाय? अंडा एवढ्या मुलाला मोबाईल घेऊन देण किंवा त्यांना जास्त वेळ मोबाईल बघू देण, ह्यालाच म्हणतात लाड. आजी, आजकालच्या लहान मुला मुलींना मोबाईल बघायला देणे. त्यांचे मायबाप आपल्या मुलाला डोक्यावर घेऊन बसवतात. सर्वात चूक मायबापाची. आजी, लग्न सराय आले, माझ कधी लग्न करशील ग? तुझं लवकर भाजून टाकू, गरज आहे. मला कामाला चिमणी पाहिजे. आजी, आजोबा जास्त नाद कुठला आहे ग? 3 टाइम हलवायचा नाद आहे, म्हणजे झाड हलवायचा आणि 5 वेळा गोळा करायचा. आजी, आजोबा जास्त काय काढतो ग? पांढरं चीक बाहेर काढतो, म्हणजे म्हशीचं दूध, आणि चीक काढतो, व्यवसाय आहे. आजी, तू नसलीस तेव्हा आजोबा रूम मध्ये काय करायचं? लक हलवायचा, थांबायचाच नाही, म्हणजेच कवाड हलवायचा.